नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जुलै 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 16व्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक खेळामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी. टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 202 या ठिकाणी मेडल्स पदके या ठिकाणी जिंकलेले आहेत आपल्या भारताने. कशामध्ये? 16व्या क्रमांकाच्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक खेळामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी हे जे काही 202 पदकं जिंकले आहेत याच्यामध्ये सुवर्ण किती आहेत, रौप्य किती आहेत, कांस्य किती आहेत असा पण प्रश्न विचारला जातो. तर 202 मध्ये 76 हे सुवर्ण पदक आहेत, 75 हे रौप्य पदक आहेत आणि 51 कांस्य पदक आहेत. अशा प्रकारे हे या ठिकाणी 202 पदके जिंकलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जीएसटी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 1 जुलैला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीएसटी दिवस म्हणून आपण साजरा करतो. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. जेव्हापासून जीएसटी लागू करण्यात आलं आपल्या भारतामध्ये तेव्हापासून असा कोणता महिना आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जीएसटी संकलन, सर्वात जास्त जीएसटी कलेक्शन झालेलं आहे? तो महिना कोणता आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि त्या महिन्यात किती जीएसटी कलेक्शन झालं हे सुद्धा तुम्ही नमूद करून द्यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी जीएसटी बद्दल बोलण्यात आलं तर लगेच जीएसटी बद्दल काही ठराविक पॉइंट्स आहेत जे की एक्झाम मध्ये विचारले जातात. तर रिपीट त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर. जीएसटी ही जी काही संकल्पना आहे ती कोठे निर्माण झाली? तर कॅनडामध्ये. भारतामध्ये जीएसटी केव्हा अंमलबजावणी करण्यात आली? तर 1 जुलै 2017ला आणि त्याच्यामुळे जीएसटी दिवस आपण 1 जुलैला साजरा करतो. जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आहे. जीएसटी परिषदेचे प्रमुख हे केंद्रीय अर्थमंत्री आहेत. सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली. जीएसटीचे एकूण 3 प्रकार आहेत. 3 टाईप कोणकोणते आहेत? एसजीएसटी म्हणजेच स्टेट जीएसटी, सीजीएसटी म्हणजेच सेंट्रल जीएसटी, आयजीएसटी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी. जीएसटी लागू करणारा पहिला देश आहे फ्रान्स 1954 मध्ये आणि भारताने 2017 मध्ये या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला? तर विजय केळकर समिती. आणि शेवटचे 2 पॉइंट ऑलरेडी विचारलेले आहेत. जीएसटी लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे आसाम आणि शेवटचं राज्य आहे जम्मू काश्मीर. त्याला आता या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे. या ठिकाणी जसं की तुम्हाला माहित आहे जानेवारी 2023 ते जून 2023 याची ई बुक आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. तुम्ही तलाठी भरतीची तयारी करा, पोलीस भरतीची तयारी करा, रेल्वेची तयारी करा, एसएससीची तयारी करा किंवा एमपीएससीची सरळ सेवेची कुठल्याही एक्झामची तयारी करा. 100% या ई बुकमधील आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या कंटेंटमधील 100% तुम्हाला प्रश्न हे जे काही आहेत ते एक्झाममध्ये फसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर 99 रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. 96 730 58 600 या नंबरला गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम करून स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, मी अशी आशा बाळगतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही पीडीएफ परचेस करावी. जेव्हा पण तुम्ही या चॅनलवरची पीडीएफ परचेस करता 50 रुपयाला असते किंवा 100 रुपयाला असते तेव्हा आम्हाला सुद्धा एक फायनान्शियली सपोर्ट भेटत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 2. पीएम प्रणाम योजना कोणत्या सेक्टरला रिलेटेड आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शेती म्हणजेच ॲग्रिकल्चरल सेक्टर या क्षेत्राशी ही योजना संबंधित आहे. पीएम प्रणाम योजना याला अंडरलाईन किंवा स्टार मार्क करून ठेवा. एक तर तुम्हाला असं विचारलं जाईल पीएम प्रणाम योजना याचा फुल फॉर्म काय आहे? लिहून घ्या. प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन फॉर ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट. याच्यातच याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच काय, हा जो काही उपक्रम आहे तो कशाचा आहे? जमीन सुधारणा,
पोषण सुधारणा यासाठीचा हा उपक्रम आहे। आणि हे जे काय प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन म्हणजेच काय रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि रसायनांचा संतुलित वापरास प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे। तर अशा प्रकारची ही जी काही योजना आहे PM प्रणाम योजना ही शेतीशी रिलेटेड आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3 विलिनीकरणानंतर HDFC जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या श्रेणीमध्ये कितव्या स्थानावर या ठिकाणी आलेली आहे? तर पर्याय क्रमांक B चौथ्या क्रमांकावरती आलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या यादीमध्ये, जसे की तुम्हाला माहित आहे अगोदर HDFC नावाची कंपनी होती आणि HDFC बँक नावाची एक कंपनी होती। या दोन कंपनीला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? मर्ज करण्यात आलेलं आहे, एकमेकांमध्ये या ठिकाणी विलिनीकरण त्यांचं करण्यात आलेलं आहे। तुम्हाला असं विचारलं बिगेस्ट बँक इन द वर्ल्ड मध्ये एक नंबरला कोणती आहे? तर एक नंबरला आहे JP मॉर्गन चेस, ज्याचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे 416.5 बिलियन USD। 2 नंबरला आहे ICBC बँक, 3 नंबरला आहे बँक ऑफ अमेरिका आणि 4 नंबरला आहे HDFC कंबाइंड। HDFC कंबाइंड म्हणजेच HDFC आणि HDFC बँकेचं मर्ज होऊन झालेली ही नवीन कंपनी HDFC कंबाइंड। या गोष्टी समजल्या? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4 भारतीय नौदल जहाज सातपुडा बहुपक्षीय नौदल सराव आणि आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूच्या चौथ्या आवृत्तीमध्ये सहभागी झालेले होतं। तर या ठिकाणी हा जो काही व्यायाम होता त्या व्यायामाचं नाव काय आहे हे प्रश्न विचारलेला आहे। तर पर्याय क्रमांक A कोमोडो असं त्या व्यायामाचं एक्सरसाइजचं नाव आहे। काय नाव आहे? कोमोडो असं त्या एक्सरसाइजचं नाव आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5 महत्त्वाचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कोणाला दिलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D राजिंदर सिंग धट असं त्यांचं नाव आहे। पहा राजिंदर सिंग धट असं त्यांचं नाव आहे। त्यांना या ठिकाणी ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। कारण काय? 2 पॉइंट लिहून घ्या। 101 वर्षाचे हे राजिंदर धट आहेत। हे दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या वतीने लढले होते आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेणारा हा शेवटचा जिवंत शीख सैनिक आहे, त्याच्यामुळे यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल। तर लगेच मागील काही आठवड्यामध्ये जे काही नवनवीन पुरस्कार जाहीर झाले ते कोणाला भेटले त्याच्यावरती चर्चा करूया। जसं की 2021चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला भेटला। जर्मन शांतता पुरस्कार 2023 सलमान रश्दी यांना भेटला। UK मध्ये मानद डॉक्टरेट पदवी शंकर महादेवन यांना भेटला। फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार N चंद्रशेखरन यांना भेटला। 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 योगी आदित्यनाथ यांना भेटला। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्जी गोस्पोडिनोव यांना भेटला। 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो यांना भेटला। सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार भेटला किरण नादर यांना। पोलंड देशाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल हा पुरस्कार भेटला व्लोडिमीर झेलेन्स्की यांना। मराठा उद्योग रत्न 2023 पुरस्कार भेटला निलेश सांबरे यांना। आणि ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ द लाईट पुरस्कार देण्यात आलेला आहे राजिंदर धट यांना। पुढचा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या देशाचा हवाई दल सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C आपला प्यारा भारत देश। पहा भारत देशाचं जे काही इंडियन एअर फोर्स आहे, भारतीय हवाई दल आहे, तो या ठिकाणी सर्वात मोठा हवाई सराव ज्याचं नाव आहे तरंग शक्ती, याला स्टार मार्क करून ठेवा, हे आयोजित करणार आहे। 2-3 पॉइंट लिहून घ्या। यावर्षी भारतीय हवाई दल मोठ्या प्रमाणावरती बहुपक्षीय सराव आयोजित करण्याची तयारी करत आहे। दुसरा पॉइंट 12 वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत लष्करी सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट आहे या सर्वात मोठ्या हवाई सरावाच्या मागचं। आणि तिसरा पॉइंट तरंग शक्ती हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हवाई सराव ठरणार आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। सरावाचं नाव आहे तरंग शक्ती आणि आयोजित करीत आहे भारतीय हवाई दल। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7 जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 3 जुलैला विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून आपण साजरा करतो। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल। तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया। काळजीपूर्वक ऐका। 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती,
महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. जो काही जुलै महिना आहे, जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, महालक्ष्मी सहकारी बँक असं या बँकेचं नाव आहे. त्या बँकेचा जो काही बँकिंग परवाना आहे तो या ठिकाणी रद्द केलेला आहे. कोणी? RBI ने. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जागतिक बँकेने कोणत्या राज्यांना 391 दशलक्ष $USD कर्ज मंजूर केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक A फॉर आसाम, पर्याय क्रमांक B त्रिपुरा. या 2 राज्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उच्च गुणवत्तेच्या आरोग्य सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी आणि आर्थिक संधींसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी हे या ठिकाणी लोन मंजूर केलेलं आहे वर्ल्ड बँकेने. तुम्हाला आठवते काल परवाच आपण पाहिलं होतं वर्ल्ड बँकेने हिमाचल प्रदेशातील ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांसाठी 200 दशलक्ष $USD सुद्धा प्रदान केलेले आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहे? कोणी लोन दिलेलं आहे? जागतिक बँकेने. तर लगेच जागतिक बँक वर्ल्ड बँकेबद्दल रिव्हिजन टाकूया. या बँकेची स्थापना झाली जुलै 1944 ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय बंगा. 14व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत. कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर. MD आणि CFO आहेत अंशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि टोटल एकूण सदस्य देश आहेत 189. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणत्या कंपनीने क्रिकेट जर्सीवर बायजूजची जागा घेतलेली आहे? म्हणजेच बायजूजला या ठिकाणी रिप्लेस कोणी केलेलं आहे? तर Dream11 ने. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रवासी सेवांसाठी होकार मिळविणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या विमान कंपनीचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक B, जेट विंग्ज एअरवेज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जेट विंग्ज एअरवेज असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी प्रवासी सेवांसाठी होकार मिळवणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या विमान कंपनीचे हे नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शनने किती दशलक्षाचा टप्पा ओलांडलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जवळपास 10.6 दशलक्षाचा या ठिकाणी टप्पा ओलांडलेला आहे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनच्या ट्रान्झॅक्शनने. आणि जो की आतापर्यंतचा सर्वात जास्त उच्चांक आकडा आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, CBIच्या विशेष संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नितेश कुमार, अजय भटनागर, विजेश सिंग की अजय भार्गव? ज्या आपण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.